नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षी दर्शनामुळे चर्चेत आलंय। आपल्या परतीच्या प्रवासात असलेल्या ग्रेट व्हाईट पेलिकन किंवा रोजी पेलिकन या पक्ष्यांचे दर्शन पहिल्यांदा झालंय। नांदूर मधमेश्वरच्या नोंदीनुसार यापूर्वी हा पक्षी 2004 ते 5 मध्ये बघितला गेला होता। त्यानंतर बऱ्याच वर्षांपासून दिसलेला नाही। किंबहुना महाराष्ट्रात देखील अतिशय दुर्मिळ अशा या पक्ष्यांचे दर्शन झाल्याचं पक्षी अभ्यासकांचे म्हणणं आहे। आज 28 मार्च रोजी या राजबेट्या पक्ष्यांनी अधिकृतपणे हजेरी लावल्याने निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्यांच्या परतीच्या प्रवासात त्यांनी या रामसर स्थळाची निवड करणे ही या परिसंस्थेच्या आरोग्याचे शुभ संकेत मानले जाते। रोजी पेलिकन का म्हणतात? या पक्षाला ग्रेट व्हाईट पेलिकन असे नाव असले तरी विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाशात होतात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र पिसांवर एक नाजूक गुलाबी छटा उमटते। यामुळेच त्यांना रोजी पेलिकन असेही म्हटलं जातं। हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर गोलार्धातून दक्षिण दिशेला स्थलांतर करतात। आता मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाची चाहूल लागताच ते पुन्हा आपल्या मूळ स्थानी युरोप आणि मध्य आशिया परतत आहे। या प्रवासादरम्यान विश्रांती घेण्यासाठी आणि अन्नाचा साठा करण्यासाठी त्यांनी नांदूर मधमेश्वरच्या अभयारण्याची निवड केली। विशेषतः आणि महत्त्व म्हणजे यांचे विशाल पंख। पेलिकन हे जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे। त्यांच्या पंखांचा विस्तार खूप मोठा असतो जो लांबच्या प्रवासासाठी त्यांना मदत करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।